ठाण्यामधील घोडबंदर कासार वडवली गावालगतच्या रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई। जवळपास 100 जण पोलिसांच्या ताब्यात। पार्टीमध्ये नशा करण्यासाठी एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल अशा विविध अंमली पदार्थांचा वापर। ठाण्यामध्ये रेव पार्टीवर कारवाई करण्यासाठी 5 ते 6 पथक तैनात। कासार वडवली गावात सुरू असलेल्या रेव पार्टीमध्ये पोलिसांची कारवाई। 90 तरुण आणि 5 तरुणींना अटक। हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नशेचा व्यापार सुरू आहे, हे सरकारला दिसत नाही का? खासदार संजय राऊतांची रेव पार्टीवरून टीका। रेव पार्टी, नाईट लाईफ हे प्रकार कुणी सुरू केले? आमदार संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार। अंमली पदार्थांमुळे राज्याचं नुकसान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्टी सुरू, वडेट्टीवारांचा आरोप। सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाणार नाही, कुणीही आपला प्रकल्प वळवला नाही, भाजप आमदार नितेश राणेंची माहिती। सिंधुदुर्गातील किनाऱ्यावरती होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र। फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची पत्राद्वारे तक्रार, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची राऊतांची मागणी। महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी आंबेडकर सकारात्मक, हुकुमशाही बदलण्यावरती प्रकाश आंबेडकर ठाम, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। सिंधुदुर्गातील प्रकल्प गुजरातला जाण्यापासून रोखण्याची नारायण राणेंमध्ये हिंमत नाही, खासदार संजय राऊतांचा टोला। तर त्यांनी एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही असं ठणकावून सांगावं, राऊतांचा सल्ला। मंत्रिमंडळाचा विस्तार जयंत पाटील येणार होते म्हणून थांबला होता, आमदार संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। तर जयंत पाटील शरीरानं शरद पवारांकडे आहेत, मनानं अजित पवारांसोबत, शिरसाटांचा दावा। कोल्हापूर जिल्ह्यामधील काँग्रेसच्या 6 आमदारांना केवळ 10% निधी, आमदार सतेज पाटलांचा आरोप। तर 10% निधी देणं हे जनतेच्या विरोधातील धोरण, सतेज पाटलांची टीका। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या 45 जागा निवडून येतील, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा दावा। तर महायुतीच्या जागा वाटप चर्चेला सुरुवात झाल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती। आगामी वर्ष हे आचारसंहितेचं आणि निवडणुकांचं वर्ष राहणार, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यामध्ये केवळ एकच पक्ष विरोधात राहील, तर महाविकास आघाडीमधील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील, आमदार रवी राणांचा दावा। उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचा वर्धा ते मातोश्री सायकलनं प्रवास, शिवसैनिकांची निष्ठा यात्रा आज मातोश्रीवर पोहोचणार। उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार। खासदार पूनम महाजनांनी लुटला स्काय डायव्हिंगचा आनंद, ट्विटरवरती व्हिडिओ शेअर करत दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा दिवा रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकलनं प्रवास, दिवा महोत्सवाला केसरकरांची उपस्थिती। राज्यामधील दुष्काळी 40 तालुक्यांमधील 1021 मंडळांना मोठा दिलासा, शेतीशी संबंधित कर्ज वसुलीत स्थगिती। तर कर्जाचं पुनर्गठन करण्याचाही राज्य शासनाच्या सहकार पणन विभागाचे आदेश। नव्या वर्षामध्ये ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता, विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी। पुढील 10 महिने वसुली सुरू राहणार, ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 70 पैशांची दरवाढीचा भुर्दंड। प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यामधील रेशन दुकानदार बेमुदत संपावर, बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही सहभाग। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च दरम्यान एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये महिलांना 50% सवलत, एमटीडीसीच्या आई उपक्रमाअंतर्गत ही सवलत जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला सोलापुरामध्ये येण्याची शक्यता। 12 जानेवारीचा नाशिकच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान सोलापुरातील रे नगरच्या उद्घाटनासाठी येणार असल्याची प्राथमिक माहिती।
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमधील समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी होण्याची शक्यता, वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून नियमावली जाहीर. मुंबईमध्ये नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी जवळील अनेक मार्ग बंद राहणार. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 ते 1 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक नियम लागू. मुंबईमध्ये नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक नियम आणि प्रतिबंध लागू. 31 डिसेंबर पासून ते 1 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत नियम लागू असणार. नाशिकच्या मालेगावामध्ये 31 डिसेंबरच्या निमित्तानं व्यसनाच्या भस्मासुराची होळी. मालेगाव विधायक संघर्ष समितीचा विधायक उपक्रम. भंडाऱ्यामध्ये वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी पर्यटन स्थळ दुपारी 4 नंतर बंद राहणार. वन पर्यटन स्थळ रावणवाडीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी. कोकणातील हॉटेल्स पर्यटकांनी हाऊसफुल. नववर्षासाठी विदर्भ मराठवाड्यामधील पर्यटकांची कोकणात गर्दी. पर्यटकांची मासे खाण्याला मोठी पसंती. मासे मिळणाऱ्या हॉटेल्समध्ये खवय्यांची मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी, तर विविध बोटीच्या माध्यमातून पर्यटक घेतात बोट सफारीचा आनंद. अमरावतीमध्ये 31 डिसेंबर साजरा करताना कायदा मोडू नका. सर्वांनी उत्साहात आणि शांततेमध्ये नवीन वर्ष आगमनाचा जल्लोष करावा. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डींचं आवाहन. नागपूर जिल्ह्यामध्ये रविवारच्या दिवशीही शिक्षक आणि शिक्षकेतर शाळेमध्ये बोलावलं. युडायस नोंदी पूर्ण करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून 31 डिसेंबरची डेडलाईन. शिक्षकांमधून संताप व्यक्त. बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. आंदोलनाला रविकांत तुपकरांची भेट. लहान गावातील हे उपोषण राज्यव्यापी होईल हे नक्की. तुपकरांचा सरकारला निशाणा. मुंबईमधून चिपी विमानतळावरती येणारं विमान अचानकपणे रद्द. सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांचे हाल. पंढरपूर आणि विठ्ठल मंदिर विकास आराखड्याची श्रीकर परदेशींकडून पाहणी. विठ्ठल मंदिर आराखड्याबाबत काही अडचणी असल्यामुळे श्रीकर परदेशींनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसह घेतली बैठक. सोलापुरामध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. हुतात्मा स्मारकावरील 4 पुतळे महापालिकेनं झाकले. 2 हुतात्म्यांचा जन्म आणि नावं चुकल्याचा इतिहासकारांनी घेतला होता आक्षेप. नाशिकच्या मनमाडमध्ये नांगरणी करताना आढळलेला खड्डा धान्य साठवण्याचा गोदाम असल्याचं समोर. गिर्यारोहक भागवत झालटे यांनी खड्ड्यात उतरून केली पाहणी. अकोल्यामधील कौलखेड भागामध्ये घराच्या टेरेसवर संजय आगाश यांनी लावली विविध प्रकारची फुलं. टेरेस गार्डन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. या बागेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी दिली भेट. गडचिरोलीच्या वाढोणा इथे विजेचा धक्का लागल्यानं हत्तीचा मृत्यू. वन विभागाकडून पंचनामा. विजेचा प्रवाह सोडणाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येईल. देसाईगंज वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची माहिती. गोंदियाच्या MG पॅरामेडिकल महाविद्यालयामध्ये चला व्यसन बदनाम करूया उपक्रमाचं आयोजन. विद्यार्थी आणि नागरिकांना दिली व्यसनमुक्तीची शपथ. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामधील हँडग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइज कंपनीला आग. आगीत 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू. आगीवर नियंत्रण. कंपनीमध्ये लागलेल्या आगीमधून 4 कामगारांनी वाचवला स्वतःचा जीव. कंपनीमधून बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यानं बाहेर येणं शक्य नव्हतं. मात्र पत्रे उचकटून कामगार बाहेर पडले. कंपनीमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करणार. चौकशीनंतर समजेल कुणाची चूक. छत्रपती संभाजीनगर पोलिसांची माहिती. वाळूजमधील आगीची पालकमंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी. आग विझवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे का? फायबर ऑडिट केलंय का? याबाबत भुमरेंकडून चौकशीचे आदेश. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंजमध्ये लागलेल्या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत. प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देणार असल्याची मंत्री संदीपान भुमरेंची माहिती. भारतीय हवाई दलाकडून 2023 या वर्षाला निरोप देणारा व्हिडिओ भारतीय हवाई दलाकडून जारी.
न्यूझीलंडमध्ये नववर्ष 2024चं जल्लोषात स्वागत. ऑकलंड स्काय टॉवरवरून फटाक्यांची आतषबाजी तर शहराच्या हार्बर ब्रिजवर लाईट शोनं नवीन वर्षाचं स्वागत. गोव्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बोट पार्टीचं आयोजन. बोट पार्टीपैकी सर्वात मोठ्या मॅजेस्टिक प्राईडच्या बोट पार्टीचं पर्यटकांना आकर्षण. जम्मू काश्मीरमध्ये तहरीके हुर्रियत या संघटनेवर UAPA अंतर्गत कारवाई. देशविरोधी प्रचारामध्ये सहभागी असल्याचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ट्विटरद्वारे माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.